आज मी तुम्हाला प्रशासनाची काळी बाजू दाखवतो जिने एका माणसाचा जीव घेतला। व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण असा कंटेंट बनवण्यासाठी कोणीच सपोर्ट करत नाही। 5 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधील हत्तीगंज जवळ 2 ट्रकचा भीषण अपघात होतो। त्या अपघातामध्ये एक ट्रक चालक वाचतो, पण तो त्या गाडीत अडकलेला असतो। त्याचसाठी आजूबाजूचे लोक पोलीस आणि अग्निशामक दलाला बोलवतो। प्रत्येकाला अशी आशा होती की तो ट्रक चालक वाचेल, बाकीच्यांचा सोडा, पण त्या ट्रक चालकालाही वाटत होतं की कोणीतरी त्याला वाचवायला येईल। पण शेवटी तो ट्रक चालक त्याच ट्रकमध्ये तडफडून मेला आणि त्यानंतर अग्निशामक दलाची गाडी आग विझवायला आली। जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला जो मी पाहिलाय, तर तुमचाही या प्रशासनावरनं विश्वास उडून जाईल। कित्येक केसेस अशा आहेत ज्याच्यामध्ये व्यक्ती वाचू शकत होती, पण फक्त प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या व्यक्तीला तिचा जीव गमवावा लागतो। काही जण कमेंट मध्ये म्हणतात की तू सारखा प्रशासन आणि सरकारवर टीका का करत असतो, पण मला सांगा, जर प्रशासन तुमचा जीव वाचवण्यासाठी सक्षम नसेल तर त्याच्यावर टीका का करू नये? फक्त या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे देशामध्ये कित्येक गोष्टी घडतात। फक्त सरकारी हॉस्पिटलमध्येच हलगर्जीपणामुळे कित्येक जणांचा जीव जात असेल। विषय फक्त एवढाच आहे की ज्या गोष्टी कॅमेऱ्यासमोर येतात त्याच लोकांसमोर येतात। त्यामुळेच म्हणतो की नागरिकांनी सरकारला आणि प्रशासनाला प्रश्न विचारायला हवे, कारण जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत कारभार असाच चालणार। मी म्हणतो बाकीच्या देशांमध्ये माणसाच्या आयुष्याला किंमत तरी आहे, आपल्या देशात एका माणसाची किंमत फक्त 5 लाख मोजली जाते। त्यामुळेच म्हणतो कोणत्या पण पार्टीवर विश्वास ठेवा, पण त्यामागे आंधळे होऊ नका। आपल्याला देशात सुधारणा आणि सेफ्टी हवी आहे, आणि त्यासाठी तुम्हालाच प्रश्न विचारावे लागतील। हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा।